हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल या बालाजी आणि इट्स मी अविनाश शिंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजीज, की रिप्रोडक्शनसाठी कोणकोणते मॉडर्न टेक्नॉलॉजी आपल्याकडे अवेलेबल्स आहे. आपण आतापर्यंत नॅचरल मेथड डिस्कस करत आलेलो आहोत की रिप्रोडक्शनमध्ये कोणकोणत्या नॅचरल मेथड तर ठीकच आहे, सेक्स आपण मेल रिप्रोडक्टिव्ह आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सगळं बघितलं आणि कशा पद्धतीने फर्टिलायझेशन होते. आणि याच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण मेन्स्ट्रुअल सायकल पण बघितलेली आहे. ठीक आहे, तर ते लेक्चर सगळे पाहून घ्या. नॅचरल गोष्टी बघितल्या आपण, नॅचरल म्हणजे वेन कशा पद्धतीने फर्टिलायझेशन होत असते आणि त्यानंतर बेबी फॉर्मेशन वगैरे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेले. ठीक आहे, बट काही जर प्रॉब्लेम येत असतील, जर काही प्रॉब्लेम येत असेल नॅचरल मेथडमध्ये, तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहे आणि त्याचा कशा पद्धतीने यूज केला जातो त्या या व्हेरियस गोष्टी आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. क्लिअर? तर एक क्लिअरिफिकेशन झालं. तुम्हाला काय पाहायचं आहे याच्यामध्ये, तर बघा काय आपलं रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजीज, रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी पाहणे आहे. चला तर मग काय म्हणजे पाहू आपण कशासाठी आहे. तर काय काय जरूरत पडली आपल्याला मॉडर्न टेक्नॉलॉजीचं. बघा की मेनी कपल्स कॅनॉट हॅव द चिल्ड्रन्स, म्हणजे भरपूर असे कपल्स आहेत ज्याला चिल्ड्रन्स होत नाही आहेत, येणारी जनरेशन होत नाही, फर्टिलायझेशन होत नाही आहेत. त्यानंतर ड्यू टू व्हेरियस रिजन. ठीक आहे, भरपूर काही कारणं आहेत त्याच्या मागं की त्याला का येणारी चिल्ड्रन्स डेव्हलपमेंट होत नाही आहेत, ते कारण आपण पहिले डिस्कस करणार आहे. त्यानंतर आपण मॉडर्न टेक्नॉलॉजी पाहू काय आहे. तर बघा की कोणकोणते कारण आहे. बघा की त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, एक तर फिमेलच्या कंडिशनमध्ये आणि मेलच्या कंडिशनमध्ये. आता तुम्हाला एवढं नक्की माहिती आहे की फिमेलच्या कंडिशन आणि मेलच्या कंडिशनमध्ये दोन्ही पद्धतीनं प्रॉब्लेम असू शकतो. बट त्याच्यामध्ये काय आहे की फिमेलच्या कंडिशनमध्ये जास्त प्रॉब्लेम राहतात. त्याचं कारण काय आहे की मेल्समध्ये काहीच नाही. मेल गॅमेट्स जे आहे, ज्याला आपण स्पर्म म्हणतो, ते स्पर्म फिमेल्स म्हणजे बेसिकली रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये गेल्यानंतर बाकी सगळं जे काम राहते स्टील 9 मंथपर्यंत ते कोणाचं राहते, फिमेलचं राहते. बेसिकली फर्टिलायझेशन्स करणे, इम्प्लांटेशन्स करणे, त्यानंतर त्याला ग्रो करणे. त्याच्यामध्ये जर हॉर्मोनल काहीतरी व्हेरिएशन येत असेल तर त्याच्यामध्ये अजून प्रॉब्लेम होऊ शकतो. प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजनमध्ये काही प्रॉब्लेम आला किंवा हॉर्मोनल सिक्रेशनमध्ये काही प्रॉब्लेम आला तर भरपूर काही प्रॉब्लेम फिमेल्समध्ये येतात. तर मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम आपल्याला फिमेल्समध्ये पाहायला भेटतात, पण असं बिलकुलच नाही आहे. मेल्समध्ये पण भरपूर प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये त्या कारणापासून पण चिल्ड्रन्समध्ये डेव्हलपमेंट होण्यास प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे, चला मग वन बाय वन डिस्कस करणार आहे आपण. इन केस ऑफ फिमेल्समध्ये काय म्हटलंय, इररेग्युलरिटी ऑफ द मेन्स्ट्रुअल, म्हणजे मेन्स्ट्रुअल टाइमवर न येणे, इनरेग्युलरिटी मेन्स्ट्रुअल्समध्ये असणे, हे पण एक कारण आहे की येणारी म्हणजे चिल्ड्रन डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. क्लिअर? अगेन्स्ट बघा दिलेलं आहे की डिफिकल्टीज ऑफ ओसाइट प्रोडक्शन. डिफिकल्टीज ऑफ ओसाइट प्रोडक्शन म्हणजे जर ओव्हा प्रोडक्शनमध्ये काही प्रॉब्लेम, म्हणजे ओव्हा प्रोडक्शन नाही होत आहे किंवा अल्टरनेटिव्ह मनपर्यंत, त्याच्यामध्ये हॉर्मोनल काही प्रॉब्लेम असू शकतात. आता रिप्रोडक्शन तुम्हाला झालेलं आहे, रिप्रोडक्शनमध्ये मी सांगितलेलं आहे की FSS रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ओसाइट. ठीक आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स काय करतात, फॉलिकलने डेव्हलपमेंट करतात, त्या कारणानं ओव्हा डेव्हलपमेंट होते आणि ओव्हा डेव्हलपमेंट झाल्यानंतर फर्टिलायझेशन होणार आहे. ठीक आहे, तर मग एक कारण असं बी आहे की डिफिकल्टीज होत आहे ओसाइट प्रोडक्शनसाठी, हे पण एक कारण असू शकते. कशासाठी? तुमच्या रिप्रोडक्शन म्हणजे चिल्ड्रन डेव्हलपमेंट करण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर काय सांगितलं की ऑब्स्टॅकल इन द ओव्हिडक्ट. ओव्हिडक्टमध्ये काहीतरी अडथळे पण असू शकतात. ओव्हिडक्ट एक बेसिकली एक ट्यूब्स आहे म्हणजे ओव्हाले आपल्याला तिथपर्यंत पोहोचवणे आहे. त्याच्यामध्ये सिलिया सेल काम करतात. तर त्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल काही अडथळे असू शकतात. ओव्हिडक्टमध्ये काहीतरी बेसिकली रुकावट येऊ शकतात, जेणेकरून ओव्हा तिथपर्यंत पोहोचत नाही आहे आणि फर्टिलायझेशन होत नाही आहे, हे पण एक कारण आहे. अनदर काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये, डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन इन युट्रस. युट्रसमध्ये इम्प्लांटेशनमध्ये जर एखाद्या फिमेलमध्ये प्रॉब्लेम होत असेल तरी पण ते चिल्ड्रन्सले डेव्हलपमेंट करू शकत नाही. क्लिअर? हे कोणाच्या कंडिशनमध्ये झालं? तुमच्या फिमेलच्या कंडिशनमध्ये. ठीक आहे, तर मग आपण पाहू मेलच्या कंडिशनमध्ये अजून कोणकोणते प्रॉब्लेम्स राहतात. मेलच्या कंडिशन म्हणजे बघा काय दिलेलं आहे की ऑब्सेन्स ऑफ स्पर्म इन अ सेमन. म्हणजे सेमन तर आहे पण त्याच्यामध्ये कशाचा ऑब्सेन्स आहे? तुमच्या स्पर्मचा ऑब्सेन्स आहे. आता बेसिकली स्पर्मच काय तुमचा मेल गॅमेट्स आहे, काय तुमचा मेल गॅमेट्स, आणि हा जर तिथं ऑब्सेंट असेल तर तुमचं फर्टिलायझेशन होईल का? नाही होणार. ठीक आहे, अगेन्स्ट काय म्हटलं की स्लो मुवमेंट ऑफ स्पर्म. तुम्हाला माहिती आहे की फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये त्याला मुवमेंट करावं लागते, आणि एवढ्या गोष्टी तर क्लिअर असेल तुम्हाला की ह्युमन्समध्ये बेसिकली म्हणू शकतो की आपल्या याच्यामध्ये एकमेव मोटाईल सेल्स आहे, ते मोटाईल सेल आहे तुमचा स्पर्म, जे की काय करू शकते,
मुवमेंट करू शकते. क्लिअर. तर मग त्याची मुवमेंट तेवढी फास्ट असली पाहिजे. अलग लक्षात. बेसिकली फिमेल रिप्रोडक्टिव्हचं जे इन्व्हायरमेंट राहतात, जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅप जसं की वजायना वगैरे राहते, याचं एक ॲसिडिक इन्व्हायरमेंट राहते, जेणेकरून काय होते की मोस्ट ऑफ द स्पर्म डेथ कॉज करतात. आणि सगळेच्या सगळे जर वीक्स असले तर ऑब्विसली गोष्ट आहे फर्टिलायझेशन होणार नाही. म्हणून मुवमेंट ऑफ स्पर्म पण मॅटर करते तुमच्या फर्टिलायझेशनसाठी. क्लिअर. आणि त्यानंतर काय म्हटलं की अनोमॅलीज ऑफ द स्पर्म. बेसिकली काय की भरपूर असे स्पर्म्स राहतात जे की म्हणू शकतो की ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये राहतात. कसे राहतात? ॲबनॉर्मल कंडिशन. त्या कंडिशनमध्ये पण प्रॉब्लेम होऊ शकतो. कशासाठी? तुमच्या फर्टिलायझेशनसाठी. कशासाठी? तुमच्या फर्टिलायझेशनसाठी काय होऊ शकतात? प्रॉब्लेम होऊ शकतात. ठीक आहे. तर हे झालं तुमचं इन केस ऑफ फिमेल आणि इन केस ऑफ मेल. दोन्ही कंडिशनमध्ये आपण बघितलं की कोणकोणते प्रॉब्लेम असू शकतात फर्टिलायझेशनसाठी. क्लिअर. तर मग त्याच्यासाठी काही मॉडर्न टेक्नॉलॉजी सायन्सनं डेव्हलपमेंट केलेलं आहे की काय असू शकतात मॉडर्न टेक्नॉलॉजी. त्या मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत जे की काय होतील, ज्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता? चिल्ड्रन डेव्हलपमेंट करू शकता. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये 3 दिलेले तुम्हाला. सगळ्यात पहिले तुमचं इन विट्रो फर्टिलायझेशन, सेकंड आहे तुमचं सरोगेसी आणि थर्ड आहे तुमचं स्पर्म बँक. क्लिअर. तर 1 बाय 1 आपण डिस्कस करू आपण काय. तर सगळ्यात पहिले काय तुमचं बघा, सगळ्यात पहिली जे टेक्निक्स आहे ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये IVF म्हणतात. काय म्हणतात? IVF. क्लिअर. चला बघा, IVF बद्दल इन्फॉर्मेशन मी लिहिली नाही, आपण डिस्कशन करू आपण काय आहे. तर पहिले बघा IVF. आता IVF असो, सरोगेसी असो या स्पर्म बँक असो, आपल्याला डेव्हलपमेंट काय करणं आहे? चिल्ड्रन डेव्हलपमेंट करणं आहे. आणि चिल्ड्रन डेव्हलपमेंट करण्यासाठी मटेरियल गोळा करा. काय काय मटेरियल लागेल तुम्हाला? मटेरियल काय तुमचा? एक आहे तुमचा स्पर्म्स. काय तुमचा? स्पर्म्स राहील. आणि अनदर काय राहील तुमचा? ज्याला आपण ओव्हा म्हणतो. ठीक आहे. हा झाला तुमचा फिमेल गॅमेट्स आणि हा झाला तुमचा मेल गॅमेट्स. ठीक आहे. हे तर रॉ मटेरियल आहे, हे तर मटेरियल लागते, याच्या व्यतिरिक्त काही होऊ शकत नाही. क्लिअर. तर मग याची हे 2 गोष्टी लागेल. याला काय करावं लागेल? आपल्याला फर्टिलायझेशन करावं लागेल. याच्यापैकी काहीतरी प्रॉब्लेम होऊ राहिला म्हणून आपण याच्यामध्ये हे टेक्निक्स यूज करू राहिलो. ठीक आहे. आता बघा की IVF इन लॅबॉरेटरीमध्ये करणारी प्रोसेस आहे. इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणतात त्याला. टेस्ट ट्यूब बेबी आणि ज्याच्यामध्ये पेट्री प्लेट वगैरे यूज केल्या जाते आणि ते ॲसेप्टिक कंडिशनमध्ये केल्या जाते. ॲसेप्टिक कंडिशन म्हणजे बेसिकली काय की फेवरेबल इन्व्हायरमेंट. त्याला फेवरेबल इन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करणे, फर्टिलायझेशन करणे आणि कुठेतरी युट्रसमध्ये त्याला इम्प्लांटेशन करणे. ठीक आहे. तर मग काय गोळा करावं लागेल? आपल्याला स्पर्म गोळा करावं लागेल, त्यानंतर ओव्हा करावं लागेल. स्पर्म गोळा करणे बाय द प्रोसेस. ठीक आहे. बाय द प्रोसेस म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोणत्या प्रोसेसनं स्पर्म कलेक्शन केल्या जात असते, ते तुम्हाला सांगण्याची जरूरत नाही आहे. ठीक आहे. क्लिअर. त्यानंतर काय तुम्हाला की ओव्हा आहे. ओव्हा कशा पद्धतीने डेव्हलपमेंट केला जाते इथं थोडासा कॉन्सेप्ट पडते, आपण पाहून घ्या याच्यामध्ये. तर ओव्हा डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला तुम्हाला माहिती आहे की तसं पण ऑल्टरनेटिव्ह मंथमध्ये म्हणजे मंथमध्ये काय होते तुमचं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोनचं सिक्रेशन होते. कशाचं सिक्रेशन होतं? तुमच्या FSHच्या फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, जे की पिट्युटरी ग्लँड काय करत असते तुमचं सिक्रेट करते. क्लिअर. मग पिट्युटरी ग्लँड सिक्रेट केल्यानंतर काय होते की ओव्हा रिलीज होते, ओव्हा मॅच्युअर होते, जे की इमेच्युअर ओव्हा आहे. त्याच्यामध्ये प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्शरी फॉलिकल थ्रू ओव्हा काय होते? मॅच्युअर होते आणि फॉलिकल ब्लास्ट होऊन ओव्हा रिलीज होते. बट आपल्याला एवढा वेळ आपण करू शकतो का? कधी आपल्याला 1 महिना वेळ. त्यासाठी काय केलं जाते? ॲडिशनल इंजेक्शन दिल्या जातात तुम्हाला FSHच्या इंजेक्शन दिल्या जाईल. आणि FSHच्या इंजेक्शन दिल्यानंतर काय होईल? तुमचा जो ओव्हा आहे तो कलेक्ट केला जाईल. आणि कलेक्ट केल्यानंतर स्पर्म पण कलेक्ट केला आपण आणि ओव्हा पण कलेक्ट केलं. त्याला काय केलं? त्यानंतर पेट्री प्लेटच्या अंदरमध्ये बघा इथं ओव्हा आणि इथं काय तुमचं स्पर्म्स आहे. म्हणजे बेसिकली इथं काय होऊ शकते? तुमचं फर्टिलायझेशन होऊ शकते. ठीक आहे. तर मग इथं काय तुमचं फर्टिलायझेशन होईल. तर लक्षात ठेवा की एक ओव्हा आणि एक स्पर्म नाही, त्याच्यामध्ये मल्टिपल घेतल्या जातात. 2 किंवा 2 पेक्षा जास्त घेतल्या जातात. त्याचं कारण काय की याचं इम्प्लांटेशन होण्याची जी रेट राहते ते कमी राहते. आता कितीही म्हटलं इट इज अ नॅचरल, हे पहिले नॅचरल प्रोसेस, हे कोणती तुमची आर्टिफिशियल आहे, तर थोडं काहीतरी प्रॉब्लेम असू शकतात. ठीक आहे. तर मग काय झालं इथं फर्टिलायझेशन झालं आणि कशाचं फॉर्मेशन झालं? झायगोट. आणि थोडी ग्रोथ होऊन काय होईल तुमचं? एम्ब्रिओचं फॉर्मेशन होईल. झायगोटची ज्यावेळेस ग्रोथ होते त्याला काय म्हणतात? एम्ब्रिओ. आणि हा जो एम्ब्रिओ आहे तो एम्ब्रिओ फिमेलच्या युट्रसमध्ये काय केला जातो? इम्प्लांट केला जातो. क्लिअर. तर हे जे प्रोसेस आहे टोटल याला काय म्हणतात? IVF म्हणतात, ज्याला आपण काय म्हणतो? इन विट्रो फर्टिलायझेशन असे म्हणतात. क्लिअर झालं? सेम पूर्ण थेरी सांगून दिली मी तुम्हाला काय गोष्टी आहेत, तर लॉजिकली समजून गेलं तुम्हाला काय गोष्टी आहेत. तर ठीक आहे. सेकंड जे मेथड आहे ते आहे तुमचं सरोगेसी. काय तुमची? सरोगेसी मदर राहते बेसिकली ॲडिशनल. मग याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? जर एखाद्या फिमेलमध्ये इम्प्लांटेशनमध्ये जर प्रॉब्लेम येत असेल, इम्प्लांटेशन कुठे होते? युट्रसमध्ये होते. आणि युट्रसमध्ये जर इम्प्लांटेशनमध्ये काही प्रॉब्लेम होत असेल तर त्याच्यासाठी ॲडिशनल एक फिमेल घेतल्या जाते, त्याला सरोगेसी पण असे म्हणतात. बघा काय म्हटलेलं आहे सरोगेसीबद्दल इन्फॉर्मेशन लिहिली आहे मी. सम ह्युमन्स
हॅव अ प्रॉब्लेम, फिमेल्समध्ये काय येतात, काही प्रॉब्लेम येतात इन इनप्लांटेशन. कशामध्ये प्रॉब्लेम येते, इनप्लांटेशनमध्ये प्रॉब्लेम होते. कशाच्या, इनप्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ इन अ युट्रसमध्ये. युट्रसमध्ये आता काय प्रॉब्लेम, काय कारण असू शकतात ते पण आपण थोडे डिस्कस करू. आता जसं की तुम्हाला माहिती आहे की हा युट्रसचा पोर्शन आहे, काय तुमचा युट्रस हा सर्व्हिक्स आहे आणि सर्व्हिक्सच्या खालच्या साईडला काय वजायनल ट्रॅक्स आहे. ठीक आहे, तर मग युट्रस तुम्हाला माहिती आहे, युट्रसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लेअर कोणती राहते तुमची, एंडोमेट्रियम राहते. काय राहते तुमची, एंडोमेट्रियम. ठीक आहे, एंडोमेट्रियम जे आहे हे लेअर सगळ्यात महत्त्वाची आहे तुम्हाला. इथंच इम्प्लांटेशन होत आहे, पण एंडोमेट्रियम कंट्रोल करण्यासाठी हॉर्मोन्स काम करतात. जसं की काय तुमचं इस्ट्रोजन आहे आणि त्यानंतर काय तुमचं प्रोजेस्टेरॉन आहे. ठीक आहे, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ही दोन हार्मोन्स आहेत जे की काय करतात तुमचं एंडोमेट्रियम मेंटेन करतात. क्लिअर. तर मग काय होते की ड्यू टू हॉर्मोनल व्यवस्थित जर सिक्रिशन होत नसेल तर एंडोमेट्रियम व्यवस्थित किंवा तिथे इम्प्लांटेशनसाठी प्रॉब्लेम होत आहे. तर मग इम्प्लांटेशनसाठी प्रॉब्लेम होत आहे तर त्यासाठी आपण काय करतो की सच ह्युमन कॅन टेक द हेल्प, म्हणजे ते हेल्प घेणार आहे इन द मॉडर्न काय म्हटलं आहे, मॉडर्न टेक्निक्स काय म्हटलं मॉडर्न रिमेडियल टेक्निक्सचा काय करणार आहे, ते हेल्प घेणार आहे, ज्याला आपण काय म्हणतो सरोगेसी असे म्हणतात. काय म्हणतात, सरोगेसी. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये होते काय बघा, या पूर्ण टेक्निकमध्ये पाहू आपण काय गोष्टी आहेत. तर बघा या टेक्निक्समध्ये काय केलं जाईल, पहिले तर स्पर्म कलेक्शन केलं जाईल. हे तर ठीक आहे, काय केलं जाईल तुमचं स्पर्म कलेक्शन केलं जाईल. ठीक आहे, स्पर्म कलेक्शन. त्यानंतर काय केलं जाईल, ओव्हा कलेक्शन केलं जाईल. काय केलं जाईल तुमचा ओव्हा, एक लिहित आहे मी, ओव्हा लिहिलं मी. नंतर ओव्हा सेम टू सेम प्रोसेस आहे, मी तुम्हाला सांगितलं कलेक्शन करण्याची. आणि त्यानंतर काय होईल त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन केलं जाईल आणि फर्टिलायझेशन करून कुठं ट्रान्सप्लांट केलं जाईल, त्या अनदर फिमेलच्या युट्रसमध्ये. ठीक आहे, तिथे डायग्राम पण दिलेली, सरोगेसी मदर आहे त्याच्यामध्ये. बेसिकली बायोलॉजिकल फादर अँड मदर कोण आहे, ओरिजिनल पॅरेंट्स. जे ओरिजिनल पॅरेंट्स आहेत तेच त्याचे बायोलॉजिकल फादर अँड मदर आहे. बट फक्त 9 मंथ पर्यंत वागवण्याचं काम सरोगेट मदरचं आहे, कारण की या मदरचं युट्रस तेवढं इफेक्टिव्हली काम करत नाही आहे. त्या कारणानं आपण त्या युट्रसचं हेल्प घेऊन ते पेड राहतात. बेसिकली भरपूर काही सेलिब्रिटीज आहेत, ते सेलिब्रिटीज तर बेसिकली त्याचे ते फिजिकल हेल्थ मेंटेन करण्यासाठी किंवा त्याचे अनदर बेसिकली बॉडी मेंटेन करण्यासाठी करतात. बट बेसिकली ज्या कपल्समध्ये प्रॉब्लेम येतात इम्प्लांटेशनच्या, ते पण कपल्स त्याच्यासाठी हे टेक्निक्स बनवलेली आहे. पण ज्याच्याकडे पैसा ते तर काही करू शकतात. ठीक आहे, तर ह्या पण हे आहे तुमचं, हे जे टेक्निक्स आहे या टेक्निकला काय म्हणतात, सरोगेसी असे म्हणतात. क्लिअर झालं, एकदम इझिएस्ट मेथडला सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे, तर हे तर कंडिशन झाली फिमेल्समध्ये. हे दोन्ही कंडिशन काय झाल्या तुमच्या फिमेल्समध्ये झाल्या, जसं की इन विट्रो फर्टिलायझेशन आणि सरोगेसी आहे. बट लास्टवाली जे टेक्निक्स आहे ज्याला म्हणतो आपण स्पर्म बँक, हे रिलेटेड टू कशाच्या राहील, तुमच्या मेलच्या रिलेटेड राहील. कोणाच्या रिलेटेड, तुमच्या मेलच्या रिलेटेड. बघा मेलच्या रिलेटेड म्हणजे नेमकं काय, इथं काय दिलेलं आहे, इन केस ऑफ मेल. इन केस ऑफ मेलमध्ये काय की ॲब्सेन्स ऑफ स्पर्म इन अ सेमन. सेमनमध्ये जर स्पर्मचं प्रमाणच कमी असेल किंवा स्पर्मच नसतील तर त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे की फर्टिलायझेशन होऊ शकत नाही. ठीक आहे, तर मग त्याच्यासाठी कशाची हेल्प घेणार आपण, स्पर्म बँकची. ठीक आहे, स्पर्म बँक काय असते, जसं की तुम्हाला माहिती आहे की SBI बँक असते कशासाठी, पैशासाठी. तशाच पद्धतीनं स्पर्म बँकमध्ये गेल्यावर काय भेटेल तुम्हाला, स्पर्म भेटेल. ठीक आहे, तर तिथं डोनर वगैरे राहतात, जे की डोनर राहतात ज्याची आयडेंटिटी लपवलेली राहते आणि त्याला पण माहीत नाही राहत की काय गोष्टी, किंवा म्हणू शकतो की कोणाला स्पर्म डोनेट करणार आहे. ठीक आहे, फक्त ते डोनेट करतात आणि फायनली त्याला लिक्विड नायट्रोजनमध्ये स्टोअर केल्या जाते आणि त्याला यूज करण्यासाठी मग कपल्स येतात आणि कपल्स आल्यानंतर ते स्पर्म्स पाहतात, क्वालिटी ऑफ स्पर्म घेतात आणि क्वालिटी ऑफ स्पर्म थ्रू काय केले जातात, फिमेलचा काय तुमचा ओव्हा आणि त्यानंतर काय तुमचा हा स्पर्ममध्ये फर्टिलायझेशन करून युट्रसमध्ये इम्प्लांटेशन करून तुमचं येणारे चिल्ड्रन्स जे आहे ते डेव्हलपमेंट केल्या जातात. क्लिअर झालं सगळ्याने, एकदम क्लिअरिफाय, सोपी मुद्दे आहे, काही एवढं नाही पण महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, तर हे सगळ्या गोष्टी आहे तुमच्या रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. ठीक आहे, याच्यामध्ये ट्विन्सचा एक पोर्शन राहिलेला आहे, तो ट्विन्सचा पोर्शन मी सेपरेट लेक्चरमध्ये करतो. 4 या 5 मिनिटामध्ये ट्विन्स होऊन जाईल. त्याच्यामध्ये मोनोझायगोटिक ट्विन्स राहतात, डायझायगोटिक ट्विन्स राहतात. मोनोझायगोट म्हणजे एक झायगोट, डाय म्हणजे 2 झायगोट, 2 पासून डिफरंट बनतील. ठीक आहे, मोनोझायगोटिक जे ट्विन्स राहतात ते आयडेंटिकल राहतात. सिंपल कॉन्सेप्ट आहे जे की आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर जर तुम्हाला हा लेक्चर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल किंवा जर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुमचं साथ असणं लय जरुरी आहे, तुमचं सबस्क्राईब करणं लय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर अनदर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्स पण करा आणि ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.